केमिकल इक्विलिब्रियम. पहिल्यांदा शॉर्ट नोट्स आहेत. कॅरेक्टर्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ॲट इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड. ऑल मेजरेबल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, प्रोडक्ट, कलर, पीएच, मोल एक्सेट्रा बिकम कॉन्स्टंट विथ द टाइम. केमिकल इक्विलिब्रियम इज डायनॅमिक इन नेचर, म्हणजेच ॲट एनी इन्स्टंट रिएक्शन डझंट स्टॉप. इट कॅन बी अप्रोच्ड फ्रॉम बोथ साइड्स. जसं की एक्झाम्पल देताना N2O4 कलरलेस आणि 2NO2 ब्राऊन गॅस दोन्हीकडनं करता येते असं एक्झाम्पल दिलंय. इट ऑकर इन क्लोज्ड वेसल्स. ॲट इक्विलिब्रियम रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन नीड नॉट टू बी इक्वल. हे तिन्ही ग्राफ बरोबर तिन्ही असू शकतात. वरचं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, खालच्या प्रोडक्टचं आहे. नंतर इक्विलिब्रियम इज अनअफेक्टेड बाय कॅटलिस्ट बिकॉज इट ओनली डिक्रीज द टाइम टू अचीव द इक्विलिब्रियम. आणि दुसरं रिझन देतं ते इन्क्रीज द बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिएक्शन बाय द सेम एक्सटेंट. नंतर ऍक्टिव्ह मासचं टर्म आहे ते इंटेन्सिव्ह आहे, जसं त्या मोलारिटी असल्यामुळं. सॉलिड आणि प्युअर लिक्विडसाठी 1 असते. नंतर लोमा, गुलबर्ग आणि वागे कुछ भी गलत सलत बोल के भागे. रिएक्टंट रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असं त्यांनी सांगितलं. मग हे 2 इक्वेशन आले. मग ह्या इक्वेशनला ऍट इक्विलिब्रियम इक्वल केलं तर के इक्विलिब्रियम भेटलं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या रिएक्शनसाठी. के इक्विलिब्रियम इज इक्वल टू के फॉरवर्ड अपॉन के बॅकवर्ड. मग हे 3 असू शकतात. कॉन्सन्ट्रेशन म्हणलं तर हे असं, पार्शियल प्रेशरचे म्हणल्यावर हे पार्शियल प्रेशरचे, आणि मोल फ्रॅक्शनचं म्हणल्यावर हे असे. ह्याचं युनिट जे आहे ते मोल पर लिटर रेस टू डेल एनजी. ह्याचं प्रेशर रेस टू डेल एनजी, आणि हे KX मोल फ्रॅक्शन वाला युनिटलेस असतंय. नंतर ह्यांच्या दोघांमध्ये रिलेशन म्हणलं तर KP इज इक्वल टू KC RT रेस टू डेल एनजी. मग ह्याचं दुसरं फॉर्म आहे लॉग KP इज इक्वल टू लॉग KC प्लस डेल एनजी RT. मग आता ह्यांच्या दोघांमध्ये रिलेशन KP इज इक्वल टू KX P टोटल डेल एनजी रेस टू डेल एनजी. आता पुढं 2 रिझल्ट आहेत. ऍट डेल एनजी इज इक्वल टू 0 KP KC KX तिन्ही इक्वल होणार आहे. आणि फॉर एनी व्हॅल्यू ऑफ डेल एनजी KP इज इक्वल टू KC ऍट विच टेम्परेचर असा क्वेश्चन होता AIPMTचा. KP इज इक्वल टू KC जर टेम्परेचरला 1/R ठेवलं तर 1 रेस टू किती बनाल तर 1च येते. म्हणून T इज इक्वल टू 1/R 12.18 केल्विन म्हणजे 260.82 डिग्री सेल्सिअस आहे. नंतर ऍप्लिकेशन ऑफ के इक्विलिब्रियम 3 ऍप्लिकेशन्स आहेत. एक्सटेंड ऑफ रिएक्शन जर 10⁻³ के इक्विलिब्रियम 10⁻³ पेक्षा मोठा असेल तर ऑलमोस्ट कम्प्लिटेड आहे. 10⁻³ पेक्षा कमी असेल तर जस्ट स्टार्टेड होती. आणि दोघांच्या मध्ये आहे तर रिएक्शन मिक्सचर कंटेन बोथ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट इन सिग्निफिकंट व्हॅल्यूज. नंतर स्टेबिलिटी ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट जर प्रोडक्ट काढता येते, ज्याचं के इक्विलिब्रियम जास्त त्याचं शुअरली प्रोडक्ट जास्त स्टेबल असणार आहे. ज्याचं के इक्विलिब्रियम कमी असणार त्याचं रिएक्टंट स्टेबल असणार आहे. नंतर डायरेक्शन ऑफ रिएक्शन क्यू जे आहे ते एनी टाइमला क्यू रिएक्शन कोशंट आहे, के इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. क्यू एनी टाइम डिफाईन असते. क्यू जर लेस दॅन के असेल तर फॉरवर्ड रिएक्शन होत असती. क्यू इज इक्वल टू के असेल तर इक्विलिब्रियम असतं. क्यू ग्रेटर दॅन के असेल तर बॅकवर्ड रिएक्शन होते. हे असं का ऑलवेज म्हणजे क्यूला कंटिन्यू के कडे पळायचं असतं. नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग के इक्विलिब्रियम ओनली थर्मोडायनामिक क्वांटिटीमध्ये फक्त आणि फक्त ओनली टेम्परेचर अफेक्ट करते. मग टेम्परेचरचं वॅन्ट ऑफ इक्वेशन आहे ln K2 अपॉन K1 इज इक्वल टू डेल H बाय R 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. आणि हे डेल G नॉट इज इक्वल टू मायनस RT ln K इक्विलिब्रियम इज इक्वल टू डे, आणि हेच व्हॅल्यू डेल H नॉट मायनस T डेल S नॉट. मग आता हे RT ला इकडे खाली टाकलं मायनस RT ला, तर ln K इक्विलिब्रियम इज इक्वल टू मायनस डेल H नॉट अपॉन RT प्लस डेल S नॉट अपॉन R. मग ह्याच्यानुसार जर आता ग्राफ जर काढले तर जर एक एंडोथर्मिकचं घेतलं, एंडोथर्मिकला डेल एच पॉझिटिव्ह असतंय. मग डेल एच जर पॉझिटिव्ह असेल तर ओव्हरऑल हे जे आहे ते स्लोप निगेटिव्ह येते. मग स्लोप निगेटिव्ह आल्यामुळे हे असं येते. आणि हे असं आता एक्झोथर्मिकला हे
निगेटिव्ह होणार आहे, मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं स्लोप पॉझिटिव्ह होत आहे. फॉर एंडोथर्मिक रिएक्शन के इक्विलिब्रियम increase when the temperature increase. For exo K equilibrium increase when temperature decrease. नंतर स्टोकिओमेट्री जर म्हणजे रिव्हर्स जर केली रिएक्शन तर 1/k होतं. मल्टिप्लिकेशन केलं तर ते जे काय ज्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं ते रेस टू होतं. आणि ऍडिशन जर केलं तर K'=K1 × K2 असं होतं. पुढं सरांनी 2 रेट ट्रिक्स सांगितलेत. या इक्वेशन साठी हे इक्वेशन आहे Kp =NC⁻C ND⁻D NA⁻A NB⁻B P total upon N total ∆Ng. जर अल्फा आणि पी टोटल मध्ये प्रोपोर्शनॅलिटी विचारले तर अल्फा डिसोसिएशन कॉन्स्टंट पीटीच्या ∆Ng अपॉन स्टोशिओमेट्री समेशन ऑफ प्रोडक्ट हे असणार आहे. परत नंतर आता हेच व्हॉल्यूमसाठी सेम आहे. आता ली चॅटलर प्रिन्सिपल पहिल्यांदा केमिकल इक्विलिब्रियम साठी बघू. जर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज जर करत असेल, जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर बॅक जाते, रिॲक्टंटचं केलं तर फॉरवर्ड जाते. जर प्रेशर इन्क्रीज केलं म्हणजे प्रेशर इन्क्रीज करणार आहे म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, बाकीचं त्यांनी म्हणजे सांगितलं ना त्यामुळं. मग व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर पीव्हीजी कोडोनॅलिटी नुसार पी इन्क्रीज केलं तर मोल्स पण इन्क्रीज करतात. म्हणून शिफ्ट्स वेअर लेस नंबर ऑफ गॅशियस मोल्स. जर व्ही इन्क्रीज केलं ते शुअरली कॉन्स्टंट टेम्परेचरलाच असणार आहे, म्हणजे पी जे आहे ते डिक्रीज करणार आहे. पी डिक्रीज करणार आहे तर शिफ्ट्स वेअर मोर नंबर ऑफ गॅशियस मॉलिक्युल्स. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर टेम्परेचर इन्क्रीज शिफ्ट्स टुवर्ड्स एंडोथर्मिक पाथ, आणि जर टेम्परेचर डिक्रीज केलं तर टुवर्ड्स एक्झोथर्मिक पाथकडे जात आहे. नंतर ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस जर ऍट कॉन्स्टंट प्रेशर जर केलं तर NRT/V कॉन्स्टंट होत आहे. मग जर N इन्क्रीज केलं तर V पण इन्क्रीज करते, आणि V इन्क्रीज केल्यावर काय होतं, शिफ्ट्स वेअर मोर नंबर ऑफ गॅशियस मोल्स. आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर इनर्ट गॅस व्ही नो व्हॉल्यूमचं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम नो इफेक्ट असं लक्षात ठेवायचं. नंतर फिजिकल इक्विलिब्रियम मध्ये मेल्टिंग ऑफ आईस जर बघितलं तर इन्क्रीज इन प्रेशर फेवर्स इन्क्रीज इन डेन्सिटी. आता डेन्सिटी ऑफ वॉटर जे आहे ते डेन्सिटी ऑफ आईस पेक्षा मोठं आहे, म्हणून टेम्परेचर इन्क्रीज मेल्टिंग ऑफ आईसला प्रेफर करत आहे. म्हणून बोथ इन्क्रीज इन प्रेशर अँड टेम्परेचर फेवर्स द मेल्टिंग ऑफ आईस. नंतर वेपरायझेशन, पण हे जे आहे ते बाकीच्या लिक्विडसाठी वेगळं असतं. प्रेशर जर इन्क्रीज केलं तर मेल्टिंग पॉईंट फेवर करत नाही. इथं डेन्सिटीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे असं आहे. वेपरायझेशन ऑफ वॉटर जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर वेपरायझेशनला फेवर करणार आहे, सिंपल. सोल्युबिलिटी ऑफ गॅस जर प्रेशर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज करते, हेनरीचं लॉ पण आहे KHX. आणि जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रॅन्डमनेस इन्क्रीज करते, त्यामुळे सोल्युबिलिटी डिक्रीज करते गॅसची इन लिक्विड. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये हे राहिलं होतं सॉल्ट्स आणि सॉल्ट हायड्रोलिसिसच्या अगोदर सॉल्ट होतं. टाइप्स ऑफ सॉल्ट्स, कॉमन सॉल्ट जे आहे ते कम्प्लीट न्यूट्रलायझेशन झालेले आहेत स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसमुळं. ऍसिडिक सॉल्ट्स जे आहेत ते त्यांच्यामध्ये HIN जे रिलीज होऊ शकतं असं आहे. ह्यांच्यामध्ये ना हे Na2HPO3 आणि NaH2PO2 हे ऍसिडिक नाही आहेत, कारण हे हायड्रोजन रिलीज होणार नाही आहेत. ते इनऑर्गॅनिक मधलं स्ट्रक्चर बघितलं कळत आहे. बेसिक सॉल्ट्स मगाशी H होता तर इथं OH अजून पण आहे. मग मिक्स्ड सॉल्ट्स मध्ये दोन्ही पण असतात, H पण रिलीज होऊ शकतो, OH पण रिलीज होऊ शकतं. डबल सॉल्ट्स कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सॉल्ट्स असतं कॉमन सॉल्ट्स. मग हे मोहर सॉल्ट काय FeSO4.NH4 twice SO4.6H2O, पोटॅश ऍलम K2SO4 Al2SO4 3 थ्राईस, आणि पुढं 24H2O. हे दोन्ही भरपूर महत्वाचे आहेत. आणि परत कॉम्प्लेक्स सॉल्ट असतात, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. एव्हरी सॉल्ट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, इट डिझॉल्व्स कम्प्लिटली इन ॲक्वेस सोल्युशन. ते स्प्राइंगली सोल्युबल सॉल्टला सोडलं तर एव्हरी ऍसिड बेस बिहेव ॲज स्ट्रॉंगली इन सॉल्ट फॉर्मेशन ड्यू टू ऑड आयन इफेक्ट. परत अशा पद्धतीने सॉल्टचे टाईप पण करता येतात, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचं, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचं, असं स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचं, परत वीक ऍसिड वीक बेसचं वगैरे.
डिग्री ऑफ डिसोसिएशनचं हे एक रिलेशन आहे, ते एक बघून घ्या. अल्फा इज इक्वल टू हे थेरॉटिकल मास मायनस ऑब्झर्वड मास अपॉन n-1 ऑब्झर्वड मास, आणि अल्फा ते वेपर डेन्सिटी थेरॉटिकल मायनस वेपर डेन्सिटी ऑब्झर्वड अपॉन n-1 वेपर डेन्सिटी ऑब्झर्वड. आणि अल्फाला कॅल्क्युलेशन मध्ये घेताना नेहमी फ्रॅक्शन मध्ये घ्यायचं, पर्सेंटेज मध्ये नाही.